श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज ना दारामध्ये एक साधी सोपी सिंपल रांगोळी काढली होती आणि रांगोळी पण आज लवकर काढली. तर बघू शकता आणि त्यानंतर ना 8-10 दिवसापासून सारखं ऊन पडत होतं. एक वेळ वाटलं की राजस्थानची थंडी लवकरच गेली, पण थंडीला पण आठवण झाली वाटतं. 2-3 दिवसापासून लगेच थंडीचं नाव काढलं आणि धुकं पाडायला लागलं आणि 11-12च्या पुढे जास्त ऊन पडत होतं चांगलं. आणि त्यानंतर ना बघा, तुम्हाला माझ्या क्वार्टरच्या आजूबाजूचा परिसर दाखवते. तर हे आहे क्वार्टर आणि थोडंसं उन्हामध्ये थांबले. त्यानंतर मला एका ताईंनी वानोळा दिला होता. ही आहे हरभऱ्याच्या पानांची भाजी. आपल्या इकडं पण करतात, म्हणजे पानं खुडून आणतात, तिची भाजी केली जाते, ओल्या पानांची भाजी. आता बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात की हे ना भाजी धुवून घेत नाहीत, पण आम्ही सुद्धा भाजी धुवूनच घेतो. कारण आभाळ आहे ना, आभाळामुळे याच्यावरती ना भरपूर असे किडे वगैरे पडतात. तर त्यामुळे ही भाजी स्वच्छ निवडून घेतली चांगली, त्यानंतर धुवून घेतली आणि कढईमध्ये तेल टाकलं. त्यानंतर ना भाजी धुवून टाकली याच्यामध्ये आणि बारीक गॅस केला आणि भाजी एकदा उलटून घेतली. त्यानंतर मिक्सरमध्ये मिरची आणि लसूण बारीक करून घेतलं होतं. ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेतले. थोडासा ठोसर असा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. अगदी थोडंसं पाणी टाकलं. जास्त करून ह्या भाजीला तर शिजण्यासाठी पाणी लागत नाही, कारण ही भाजी मला सुकी बनवायची होती आणि गावाकडे असले ना तर भाजीची खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. पण चला, नशिबाने आपल्याला इथं हरभऱ्याच्या पानांची भाजी भेटली, तर यातच सगळा आनंद आहे. आणि त्यानंतर ना लग्न सराई सुरू झाली आहे आणि लग्नाच्या ठिकाणी जाताना बॅगेमध्ये साड्या कशाप्रकारे घड्या करून ठेवायच्या, जेणेकरून साड्या अजिबात चुरगाळल्या जाणार नाही किंवा साड्यांच्या घड्या आहेत तशाच व्यवस्थित राहतील. त्यासोबत ना लग्नाच्या ठिकाणी जाताना मेकअपचं कोणतं साहित्य सोबत न्यायचंय, जेणेकरून एकही वस्तू विसरून राहणार नाही. तो व्हिडिओ खाली दिल्या त्रिकोणामध्ये आहे, जाऊन नक्कीच पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.